इसमें नारावाने जी ने कहा है कि उनका मेमोआर है, उसे सरकार पब्लिश नहीं होने दे रही है। इसमें सब लिखा है। अब जो पुस्तक प्रकाशित नहीं हुई है, इसका जिक्र सदन में कैसे हो सकता है? और प्रकाशित हो तो भी नहीं कर सकते। आजचा प्रश्न एका पुस्तकाचा नाही, आजचा प्रश्न आहे संसदेत सत्तेला जागा आहे की नाही। नमस्कार, मी प्रेरणा मोहिते आणि तुम्ही पाहताय तारा न्यूज। कधी कधी इतिहास मोठ्या घोषणा करून नाही तर अजून न उलगडलेल्या पानांमुळे हलतो आणि आज संसदेत नेमकं तेच घडतंय। माझे लष्कर प्रमुख जनरल M.M. नरवले यांचं आत्मचरित्र, जे अजूनही प्रकाशित झालेलं नाही। सध्या ते सुरक्षा मंजुरी प्रक्रियेत आहे। मात्र या पुस्तकातील काही कथित उल्लेख राजकीय वर्तुळात फिरू लागलेत आणि त्याच उल्लेखांनी आज लोकसभेत वादळ उठले। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 2020च्या भारत-चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडे थेट सवाल केलाय। त्यांचा प्रश्न होता, निर्णय कसे घेतले गेले हे देशाला कळायला नको का? सरकारचं उत्तर मात्र स्पष्ट होतं, पुस्तक प्रकाशित नाही म्हणून तो स्रोत ग्राह्य धरता येणार नाही। आणि इथूनच सुरू झाली खरी लढाई। ही लढाई पुस्तकावरती नव्हती तर सत्य आधी की प्रक्रिया आधी या मूलभूत प्रश्नावर होती। लोकशाहीत प्रश्न विचारण्याचा अधिकार मोठा की नियमांची चौकट मोठी? राष्ट्रीय सुरक्षेचा पडदा महत्त्वाचा की जनतेला सत्य जाणून घेण्याचा हक्क? आज संसदेत दोन भूमिका स्पष्ट दिसल्या। एक म्हणत होती उत्तर द्या आणि दुसरी म्हणत होती नियम पाळा। पण देश मात्र तिसरा प्रश्न विचारतोय, आम्हाला खरं काय ते कधी कळणार? कारण कधी कधी वाद पुस्तकावर नसतो, वाद त्या पानावर असतो जो अजूनही उलगडलाच गेलेला नसतो। तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून मला नक्कीच सांगा।